नमस्कार, मी सेजल आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर आज आहे 26 नोव्हेंबर, आज आहे श्रीदाचं बड्डे. तर तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, तर श्रीदाचा आज बड्डे आहे. ॲक्च्युली तिला मी झोपवलं आहे. ॲक्च्युली सगळे पाहुणे आलेत, काल रात्रीच आलेत, काल संध्याकाळीच सगळे आलेत. म्हणजे माझ्या माहेरकडचे वगैरे सगळे आलेले आहेत, सासरकडचे आलेले आहेत, ट्विन्स 2 बेबी आलेले आहेत. तर सगळे आता जरा थोडासा आराम करतात. आता वाजले आहेत 5. ॲक्च्युली आम्हाला हॉलवरती जायचं आहे. आम्ही सगळ्यांना इन्व्हिटेशन देताना 7चं दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही अजून इथेच आहोत. श्रीदाला मी झोपवलं आहे, तिला खाऊ वगैरे घातलं. आता परत ती उठल्यावर परत तिला थोडंसं खाऊ पिऊ घालून मग तिचं आवरायला घेते. आणि मी पण पूर्णपणे रेडी होते पूर्ण, आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. तर माझं आवरलेलं आहे आणि मी रेडी झाले. आता श्रीदाचं आवरायचं आहे. तर ही दाखवली तुम्हाला माझ्या पप्पांनी घेतलेली गाडी, ह्याच्यामधूनच एंट्री करणार आहे श्रीदाची. तर पहिले मी श्रीदाचं आवडते. ॲक्च्युली आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे, तर श्रीदाचं पहिले मी आवडते आणि त्यानंतर तुम्हाला तिला दाखवते. आणि श्रीदाच्या बड्डेसाठी मी असा काहीसा लुक केला होता. पार्टीवेअर साडी घातली होती आणि त्यानंतर घरच्या घरीचा हेअरस्टाईल आणि मेकअपसुद्धा केला होता. आम्ही श्रीदाचं पण आवरलं आहे आणि श्रीदाला ॲक्च्युली आता आम्ही कॉटनचा ड्रेस घातला आहे आणि हॉलवरती गेल्यावर दुसरा चेंज करणार, जो तिला बड्डेसाठी घेतलेला आहे, केक कटिंगसाठी घेतलेला आहे तो. आत्ता तिला हा घातला आहे कारण का ती थोडी कम्फर्टेबल राहावी म्हणून. तर अशी आमची दिसते श्रीदा. काय दिसते का तुला? काय दिसते का तुला? तर चला आता हॉलवरतीच भेटतो तुम्हाला. आणि अशा प्रकारे आमच्या छोट्याशा क्यूट अशा बड्डे गर्लची एंट्री झाली. ॲक्च्युली आम्ही हा सगळं अरेंजमेंट हॉटेलवरती केली होती. हॉटेलचा एक कॉन्व्होकेशन हॉल होता, तिकडेच सर्व अरेंजमेंट केलेली होती आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान होतं. सगळ्या गोष्टी खूप छान अरेंज केल्या होत्या. आता पोचायला ऑलरेडी उशीर झाला होता, त्यामुळे पहिले श्रीदाचे पहिले कपडे चेंज केले. आधी ती थोडी कम्फर्टेबल होती कॉटनच्या ड्रेसमध्ये, पण त्यानंतर तिला जेव्हा आम्ही फ्रॉक घातला जेव्हा तो ड्रेस घातला, आणि अगदी मला मॅचिंगच असा आम्ही घेतलेला होता, तो जेव्हा तो ड्रेस घातला तेव्हा ती थोडीशी जरा कुरकुर करायला लागली. आणि ह्या गोष्टीशी खूप साऱ्या मॉम रिलेट करत असतील. जेव्हा आपण ना बाळांना थोडे कम्फर्टेबल कपडे घालतो तेव्हा बाळ खूप छान खेळतं, पण जेव्हा असे काही ड्रेसेस वगैरे असतात तेव्हा मुलं जरा थोडी कुरकुर करायला लागतात. तर श्रीदाला त्यामध्ये पण आम्ही थोडंफार कम्फर्टेबल केलं बलून्स वगैरे देऊन. आता हा फ्रॉक बघितल्यावर सगळे मला या गोष्टीची लिंक मागतील, तर ॲक्च्युली ह्याच्या थोडासा मिळता जुळता मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. पण हा फ्रॉक मी ॲक्च्युली ऑफलाईनमधून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे आमचे 2 ट्विन्स बेबीसुद्धा झोपलेले होते. त्यानंतर श्रीदाचं पण असं चाललं होतं की ती अजिबात कम्फर्टेबल होत नव्हती त्या ड्रेसमध्ये, पण काय करणार, आपल्याला एवढी हाऊस असते त्यामुळे आपणच सगळ्या गोष्टी मॅनेज करायला पाहिजे. आता इथे आम्ही केक ऑर्डर केला होता. आता हा केकसुद्धा मी ते ज्यांच्याकडून ऑर्डर केलेला आहे त्यांची इन्स्टा ID मी नक्की इथे टॅग करते. आणि खूप छान असा टेस्टी पण होता आणि आम्हाला जसा पाहिजे होता तसा आम्ही कस्टमाइज करून घेतलेला होता. खूप छान सुद्धा दिसत होता. त्यानंतर आमचे 2 ट्विन्स बेबी सुद्धा उठून गेले आणि त्यानंतर मग आम्ही श्रीदाची एंट्री घेतली.